निर्लज्ज माणूस म्हणजेच योगेश आडम स्वागत करतो आज एका नवीन व्हिडिओमध्ये. तर रात्रीचे आता वाजलेले 12:30. ॲक्च्युली मी आलो होतो त्रिंबकमध्ये माझ्या घरी आणि अचानक एक स्नेक कॉल आलेला आहे मालवणमध्ये. म्हणजेच मालवण पण नाही, तो कुडाळ तालुका लागतो, तळगाव म्हणून. तिथे एखाद्या घरात साप आलेला आहे. कुठला साप आहे माहीत नाही. मी माझी वाईफ आणि टोडो आम्ही एकत्र आलो होतो बाबांना भेटायला. आणि आता बाबांना आणि आजीला म्हणजे माझ्या मम्मीकडे आम्ही यांना भेटून आता पुन्हा घरी जातो आहे. तर घरी जायच्या आधी हा एक स्नेक कॉल आलेला आहे. हा स्नेक कॉल अटेंड करूया. कोणता साप आहे मलाही माहीत नाही. गेल्यानंतर आपल्याला समजेल साप घरात आहे. तर लवकरात लवकर तिकडे पोचूया. इथून नाहीतरी म्हटलं तरी पोचायला आम्हाला एक तास तरी लागेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बघूया कोणता साप भेटतो आपल्याला. आम्ही येतो निघालो इकडून. हा नाही बघा, फक्त धनुकनेच फोन केल्या. नेटवर्क जाताना मध्ये नेटवर्क जाणार. तळगाव काय नाही कोणाच तळगावातून अजून फोन येलो. आणखी एक मगाशी आला होता. मगाशी इले होतो. मगाशी खूप वेळ झालो ते का संध्याकाळी इले 5-5:30 वाजता. तेव्हा मी सावंतवाडीला तेव्हा ते सावंतवाडी होते. येतो लक्ष ठेव. नाही येतो आम्ही, लक्ष ठेव. चल हळूहळू चालत होते ते. नंतर मी हे झालो ना तेव्हा ते हळूहळू मागे गेल्यानंतर फटकन वळलं. कुठे झोपले घरात. पण ते शोधावं लागेल. रूम मध्ये कुठे दिसला शेवटला आलेलं हे ते तिथे होतं. त्याच्यानंतर हळूहळू मागे गेलं आणि तिथून फास्ट गेलं. नंतर आम्ही हे बाजूला गेलो तर नाहीच कुठे दिसलं. खाली दिसत नाही. सगळं चेक केलं. खालीच चेक केलं. खाली सगळं चेक केलं. पिशवी ओढल्यानंतर ह्याच्या खाली होता. आम्ही आपलं कपाट शोधतोय. ह्याचं नाव आहे रसल कोकरी. म्हणजे पूर्णपणे बिनविषारी साप आहे. बघू शकता बघा. बघा तुम्हाला हा बघा दिसायला. म्हणून मी घाबरलो असतो. पहिलं ते स्लो झालं तुला, नंतर ऍक्टिव्ह म्हणून मनियर वगैरे काय ते पूर्णपणे बिनविषारी साप आहे. कसं आहे अरे सध्या बॉटलमध्ये भरलेलं आहे. लगेच रिलीज करणार आहे आपण त्याला. प्रोग्राम संपल्यावर उठलास तू. साप पकडला आहे माझ्याकडे. चालेल. थँक्यू. इथला तो नशीब. काय करायचं हो, हंतरून वगैरे कुठेही जाऊन बसता. तो चॉकलेटी रंग म्हटल्यानंतर तो पुढचा साप पण येतो. त्याच्यामुळे म्हटलं शोधणं. हा पट्टे काळा असला की म्हणे यार. नाही काय एनी टाइम कॉल कर. काही येते. आज त्रिंबकला जर काम होतं तिकडे गेलो ना म्हणून. चालते. झोपा आता आरामात. गुड नाईट. हाय पप्पा, वेगळा वाटतोय. वेगळा म्हणजे कुठला वाटतोय? कुकीज बॅटरी राहिली तुमची. टॉर्च. हा रे हा. कुठला वाटतोय तुला? वेगळा. वेगळा कुठला वाटतोय? कुकरीच आहे तो, बघ नीट. कुठला पप्पा? हा कुठला आहे तो? कुकरी साप आहे तो बाबू. कुकरी. तू तो पकडला होतास ना लास्ट टाइम हातात सोडला ना, तो आहे तो कुकरी. बिनविषारी साप आहे बाबू तो. पप्पा मी तिला ना फुली फोडून देतो.
पुढे सोडून देतोस? हा. कुठे सोडणार? कोपऱ्यात. ठीक आहे, मी सांगतो हा, जंगल आल्यावर तिथे सोडून देऊया आपण त्याला ते जंगलात पुढे. पण मी लागले होते ते ना. हा सोडून द्यायचा. चालेल. ते सामना भेटलं की आपण ना त्याला ना ठेवूया. ठेवायचा नसतो साप बाबू, हम्म. घरात ठेवायचा नसतो साप. पकडला की लगेच सोडून द्यायचा. हो. आवडला तुला साप? हा, मग कधी कधी त्याने बघायचो. हो नाही, तू नाही पकडायचा हा? मी असल्यावरतीच पकडायचा. पकडायचा नाही, मला सांगायचं. समजलं? हो. आवडला तुला साप बाबू? तुझा आठवण आला होता. तू झोपला होतास, मी तुला उठवलं साप पकडायला. तू झोपला होतास. हो. द्या पकडायचं ना बाबू, सोडायचं. तिथे 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 सोड. हां सोडून दे. तर फक्त बॉटल उलटी काढ, तो निघणार. कर उलटी कर बॉटल, तो निघून जाणार. सोडून दे. दे मी सोडतो, 1 मिनिट. हां विसरतो. हां तसं नाही, हळू करायचं बाबू, त्याला लागलं नाही पाहिजे. थांब जरा, थांब 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 जरा, जरा थांब बाबू, जरा थांब, मी काढून देतो. दे सोडून दे, सोडून दे, सोडून दे, सोडून दे. चल तिकडे जाऊ दे त्याला. जाऊ दे, सोडून दे बाबू. हां दे, सोडून दे. हां जाऊ दे त्याला, जाऊ दे, जाऊ दे बाबू. जाणार तो. जाणार. हा बघ. आता याचे नाव कोकणी साप. बिनविषारी. हां काय नाव त्याचं? कोकणी साप हां बिनविषारी. बिनविषारी. बाय केलं त्याला तू? बाय. चल. इथेच गेले, इथे. हो जाणार तो आता. जंगल आहे ना इथे सगळं, जंगलात जाणार तो. ठीक आहे. तिथपर्यंत गेलाय तू. हो जाणार तो आता पुढे. तिथे गेलाय. चालेल चालेल. चला आता बसा, चला मम्मीकडे जा. चल. तर स्नेक रेस्क्यू आणि रिलीज झालेलं आहे. आता रात्रीचे वाजलेले आहेत 1:30. आता आम्ही झोपतो. तुम्हाला ही व्हिडिओ संपूर्ण आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. काही कमेंट असेल तर नक्की सांगा. हां आणि मी व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे की ह्याच्या हातात मी बिनविषारी साप दिला. ठीक आहे, म्हणजे सोडायला, रिलीज करायला. काय कारण ह्याच्या मनातली भीती किंवा सापांबद्दल किंवा प्राण्यांबद्दल प्रेम त्याला समजावं त्या गोष्टी की काय असतात. त्याच्यामुळे मी एवढ्या लहान वयापासून त्याला बिनधास्त साप देतो आणि बिनविषारी देतो. विषारी सापापासून त्याला खूप लांब ठेवतो. आणि त्याला हेही सांगून ठेवलेलं आहे मी की बिनविषारी साप जो आहे किंवा विषारी साप जो आहे, साप असतो. कुठलाही साप दिसल्यानंतर तू स्वतःहून जायचं नाही. आणि तो स्वतःहून कुठेही, म्हणजे साप कुठेही दिसला, त्याला आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा साप त्याला दिसलेला आहे, त्याच्या पायाखालनं अक्षरशः गेलेलं आहे. पण त्याने मला येऊन सांगितलेलं आहे, स्वतः त्याला पकडायला, कुठलाही साप किंवा कुठल्याही प्राण्याला पकडायचा तो प्रयत्न करत नाही. हे मी त्याला सांगत असतो नेहमी. तर कमेंट्स येतात की एवढं लहान आहे, तुला अक्कल आहे का, हे आहे का. मला अक्कल आहे, मी त्याचा वडील आहे. पण लहान मुलांना या गोष्टीची आवड व्हावी, या गोष्टी माहीत असणं गरजेचं. आणि ह्याच वयात त्यांना त्या गोष्टी कळतात. म्हणून मी बिनधास्त त्याला ठेवलेलं आहे त्या पद्धतीत की तो बघून घाबरू नये किंवा तो बघून वेगळं काहीतरी करू नये. काही लोकांना म्हणजे कुजूलं असतं लहान मुलांना की काहीतरी विचित्र किंवा वेगळं दिसतं की त्याला हात लावतात. तर तेही होऊ नये याची सगळी मी पूर्ण काळजी घेतो. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. काही तुमचे सजेशन असतील तर नक्की मला सांगा. टोटो बाय बोल. बाय. गुड नाईट. बाय.